विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर मधील न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज हा टॉपिक पाहणार आहोत. पहा, या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण डोबे-रायनर्स ट्रायड्स हा टॉपिक पाहिला. डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम पाहिला. आता आपल्याला या लेक्चर मध्ये न्यूलँडच्या अष्टकाचा नियम पाहायचा आहे. म्हणजेच काय, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज पाहायचे. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट साठी या ठिकाणी न्यूलँडचं योगदान आहे. न्यूलँडने काय योगदान दिले ते आता आपल्याला पाहायचं आहे. पहा, इन 1866 1866 साली न्यूलँड अरेंज्ड द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. न्यूलँडने त्याच्या काळात ज्ञात असलेल्या एलिमेंट्सची मांडणी त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने केली, इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली. ही फाउंड दॅट, त्याला असं आढळलं की द एव्हरी 8 एलिमेंट, प्रत्येक आठव्या मूलद्रव्य हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच त्याला आढळले. ओके, न्यूलँड कंपेअर्ड दिस सिमिलॅरिटी. न्यूलँडने ही जी काही सिमिलॅरिटी आहे 8th आणि फर्स्ट एलिमेंट मधली, या ठिकाणी ही कंपॅरिझन केलं त्या सिमिलॅरिटीचं विथ द ऑक्टेव्हज इन म्युझिक. म्युझिक मधल्या ऑक्टेव्हशी त्याचं कंपॅरिझन केलं. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन 8th अँड फर्स्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्हज. त्यांनी त्या सिमिलॅरिटीला काय नाव दिलं? मग या ठिकाणी लॉ ऑफ ऑक्टेव्हज असं नाव दिलं. काय केलं न्यूलँडनी? त्याच्या काळामध्ये ज्ञात असलेले जे काही एलिमेंट्स होते त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस ही हॅड अरेंज्ड द एलिमेंट्स. त्यांनी या ठिकाणी मूलद्रव्यांची मांडणी केली. मग त्याला काय आढळलं? ही फाउंड दॅट, त्याला असं आढळलं की द एव्हरी 8th एलिमेंट, प्रत्येक आठव्या मूलद्रव्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, द एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच त्याला आढळले. त्यांनी त्या सिमिलॅरिटीला काय नाव दिलं? त्या ठिकाणी ऑक्टेव्हज इन म्युझिक वरून त्यांनी या सिमिलॅरिटीला काय नाव दिलं? लॉ ऑफ ऑक्टेव्हज असं नाव दिलं. ओके, आता या ठिकाणी त्याने ज्या मूलद्रव्यांची मांडणी केली होती ती मांडणी इथं दिलेली. पहा, या ठिकाणी हायड्रोजन आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या ज्या मूलद्रव्यांची मांडणी आहे ती त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार केली. अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस केली. आता ही मांडणी केल्यानंतर तो काय म्हटला की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. पहा, आता या ठिकाणी समजा लिथियमला आपण फर्स्ट क्रमांक दिला. लिथियम हे फर्स्ट मूलद्रव्य आहे असं आपण समजलं. तर आता लिथियम पासून लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7 आणि या ठिकाणी 8 ते नंबरला कोण आलं? सोडियम. मग सोडियम जे 8 नंबरचं एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज ह्या लिथियमच्या सारख्याच, म्हणजे फर्स्ट एलिमेंट सारख्याच आहेत. कोणाच्या लॉ नुसार? न्यूलँडच्या लॉ ऑफ ऑक्टेव्हज नुसार. पहा, इथे मी लिहिले सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम, बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. मग सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सिमिलर आहेत. आता समजा या ठिकाणी आपण लिथियम ऐवजी बेरिलियमला 1 नंबर दिला. ओके, आता बेरिलियम पासून 8व्या नंबरचं मूलद्रव्य कोणतं येते पाहू. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8th नंबरला कोण आलं? मॅग्नेशियम. मग मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज या कोणाच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत? फर्स्ट एलिमेंट जो आहे बेरिलियम त्याच्या सारख्या आहेत. म्हणजेच काय, या ठिकाणी मॅग्नेशियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम बेरिलियम, बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज अकॉर्डिंग टू द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज. ओके, आता त्यानंतर समजा मॅग्नेशियमला आपण 1 नंबर दिला. मॅग्नेशियमला 1 नंबर दिला. आता मॅग्नेशियम पासून 8 नंबरचे एलिमेंट कोणतं येते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बरोबर, 8 नंबरला कोण आलं? या ठिकाणी कॅल्शियम आलं. मग कॅल्शियम 8 नंबरचं जे एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज फर्स्ट एलिमेंट सारख्या, म्हणजे मॅग्नेशियम सारख्या आहेत. ओके, कोणाच्या लॉ नुसार? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज नुसार. की न्यूलँडने काय केलं? तर या ठिकाणी ही मांडणी करत असताना एलिमेंट्सची जी काही अरेंजमेंट आहे ती अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस केली. आणि काय सांगितलं की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात आणि त्यांनी त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्हज असं नाव दिलं. कशावरून? तर म्युझिक मधल्या ऑक्टेव्हज वरून. ओके, आता पहा या ठिकाणी
या लॉला काही लिमिटेशन्स आहेत. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हला काही लिमिटेशन्स आहेत. ओके, काय लिमिटेशन्स आहेत? तर पहिलं लिमिटेशन आहे की लॉ फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच हा लॉ ऍप्लिकेबल आहे. कॅल्शियमच्या पुढं हा लॉ ऍप्लिकेबल नाही. म्हणजे कॅल्शियमच्या पुढं न्यूलँडचा लॉ जो आहे तो एलिमेंट्स फॉलो करत नाही. ओके, म्हणजेच काय, फर्स्ट एलिमेंट आणि 8 एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर दिसत नाही. ओके, त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलेलं आहे लिमिटेशन की या ठिकाणी पहा, याला नोट म्हणतात म्युझिक मधल्या, सा रे ग म प ध नी, याला नोट म्हणतात. एका नोट खाली साधारणतः समान प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट्स येतात, बरोबर आहे. पण इथं काय झालंय पहा, फ्ल्युरिन, क्लोरीन आणि ब्रोमिन यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, पण त्यांच्याशी न जुळणाऱ्या प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स इथं ठेवलेत. कोणते? कोबाल्ट आणि निकेल. मग इथं काय लिहिलंय, प्लेस्ड एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज, यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट होत्या. डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट, एकाच नोट खाली ठेवले त्यांना. ऍक्च्युली यांच्यासाठी काय वेगळी जागा पाहिजे होती, बरोबर नाही, कारण यांच्या प्रॉपर्टीज कोणासारख्या नाहीत, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन सारख्या नाहीत, कारण यांचे हे काय आहेत, हॅलोजन आहेत आणि हे काय आहेत, मेटल आहेत. ओके, म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज जुळत नसताना सुद्धा त्यांना एका नोट खाली ठेवलं. कोणाला? कोबाल्ट आणि निकेलला हॅलोजन बरोबर ठेवलं. त्यानंतर या ठिकाणी पाहिजे एक्झाम्पल म्हणून मी लिहिलंय कोबाल्ट अँड निकेल. पुढे काय आहे, Fe काय आहे, मेटल आहे. मग Fe मेटल आहे म्हटल्यावर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणाशी जुळणार आहेत, कोबाल्ट आणि निकेलशी जुळणार आहेत, कारण हे पण मेटल आहे. पण Fe ला ठेवलंय कोणाबरोबर, या ठिकाणी नॉन मेटल बरोबर ठेवलंय, ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर ठेवलंय. ओके, हे एक लिमिटेशन आहे. त्यानंतर या ठिकाणी या मांडणीमध्ये नवीन जर मूलद्रव्य शोधलं गेलं तर त्याला ठेवण्याची प्रोव्हिजन नाही, त्याला अकोमोडेट करण्याची प्रोव्हिजन नाही या मांडणीमध्ये. ओके, या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम मध्ये नवीन जर एखादा एलिमेंट शोधला तर या ठिकाणी त्याला अकोमोडेट करण्याची प्रोव्हिजन नाहीये. डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. ओके, हे लिमिटेशन्स आहेत कोणाचे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे. न्यूलँडचा लॉ काय सांगतो, तर 1866 साली न्यूलँडने काय केलं, त्याच्या काळी ज्ञात असलेले जे काही एलिमेंट्स होते त्यांची मांडणी अकॉर्डिंग टू दिअर ॲटॉमिक मासेस केली. आणि मग त्याला असं दिसलं, ही फाउंड दॅट द एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणेच होते. उदाहरणार्थ या ठिकाणी लिथियम जर 1 नंबरला असेल तर लिथियम पासून 8व्या नंबरचे एलिमेंट कोणतं आलं होतं, सोडियम. मग सोडियम 8 नंबरचे एलिमेंट आहे, त्याच्या प्रॉपर्टीज फर्स्ट नंबरच्या एलिमेंट प्रमाणे म्हणजेच काय, लिथियम प्रमाणे. ते मी इथे लिहिले पहा, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम, बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. तसंच आणखी काय एक्झाम्पल देऊ शकतो आपण, या ठिकाणी बेरिलियम जर समजा 1 नंबरला असेल तर बेरिलियम पासून मॅग्नेशियम 8 नंबरला आहे. मग मॅग्नेशियम आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. सोडियम आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, कारण सोडियम 1 नंबरला आहे, पोटॅशियम 8 नंबरला येईल. फ्लोरीन 1 नंबरला येईल, क्लोरीन 8 नंबरला येईल फ्लोरीन पासून. मग यांच्या सुद्धा प्रॉपर्टीज कशा आहेत, सिमिलर आहेत. कोणाच्या लॉ नुसार, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह नुसार. पण याच्या लॉ मध्ये काही लिमिटेशन्स होते, याच्या लॉला काही लिमिटेशन्स होते. काय लिमिटेशन्स होते, तर या ठिकाणी लॉ फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतचे एलिमेंट्सच फक्त न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह फॉलो करत होते, इतर एलिमेंट्स करत नाही. म्हणून हा ऍप्लिकेबल कुठपर्यंत आहे, कॅल्शियम पर्यंतच आहे. त्यानंतर या ठिकाणी यांना काय म्हणतात, हे डोक्यावरती लिहिलेले सा रे ग म प ध नी, यांना म्हणतात नोट्स म्हणतात. आता एका नोट खाली साधारणतः सिमिलर प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट्स असतात. उदाहरणार्थ इथं आता काय, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिन यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, कारण हे हॅलोजन आहेत. पण यांच्या बरोबर प्रॉपर्टीज सिमिलर नसणारे एलिमेंट ठेवलेत, कोणते, कोबाल्ट आणि निकेल. मग काय लिहिले इथं, प्लेस्ड एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोड, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. आता तिसरं काय, तर या ठिकाणी Fe हे मेटल आहे, याच्या प्रॉपर्टीज कोणाशी सिमिलर आहेत, कोबाल्ट आणि निकेलशी. मग याला कोबाल्ट आणि निकेल बरोबर ठेवायला पाहिजे नव्हतं, तर याला कोणाबरोबर ठेवलंय, या ठिकाणी नॉन मेटल्स ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर ठेवलंय. ओके, हे एक लिमिटेशन आहे. आणि सगळ्यात शेवटचं लिमिटेशन म्हणजे ही जी काही या ठिकाणी मांडणी आहे, या मांडणीमध्ये ही जी काही एलिमेंटची मांडणी आहे न्यूलँड्सची, या मांडणीमध्ये नवीन एलिमेंट जर डिस्कवर केलं तर त्याला अकोमोडेट करण्याची प्रोव्हिजन नाही. ओके, हे आहेत न्यूलँडच्या
लॉज ऑफ ऑक्टेव्हची लिमिटेशन्स. हा लॉ कोणी दिलेला आहे? न्यूलँडने दिलेला आहे. न्यूलँड कोण होता? तर या ठिकाणी ब्रिटिश सायंटिस्ट होता. त्यांनी 1866 साली एलिमेंट्सची मांडणी केली होती अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि मग त्याला असं दिसलं होतं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणेच असतात. त्याने त्याची तुलना या ठिकाणी संगीतातल्या ऑक्टेव्हशी केली होती, म्युझिक मधल्या ऑक्टेव्हशी, आणि त्या सिमिलॅरिटीला त्याने या ठिकाणी लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं नाव दिलं. या ठिकाणी आपण आज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा टॉपिक पाहिलेला आहे.